हे सर भेटले कसे तुम्हाला? तुमची ओळख झाली कशी? नात्याला सुरुवात कशी झाली? अ, जॅकी श्रॉफ माझा जुना मित्र होता. बरं. म्हणजे ते पण कसं मित्र इन द सेन्स फॅन म्हणून मी आधी त्याला भेटले होते. आणि मी आई माझी फॅमिली आम्ही त्याच्या शूटिंगला जायचो वगैरे. आणि त्याने एकदा सांगितलं की तेव्हा मी ऑलरेडी नाटकांमध्ये काम करत होते. त्याने सांगितलं की दीपक बलराज विज नावाचे एक डायरेक्टर आहेत, हिंदीचे मोठे डायरेक्टर आहेत, त्यांना एक मुलगी पाहिजे आहे या अशा कॅरेक्टरसाठी, तर तुला करायचं असेल तर बघ. तर म्हटलं ठीक आहे. मग मी आई आम्ही भेटायला गेलो आणि जॅकीने ओळख करून दिली. तेव्हा जस्ट डायरेक्टर ॲक्टर म्हणून आमची ओळख झाली. त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. पण त्यांच्यामध्ये ना एक वेगळी पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे आपला शॉट झाल्यावरती ना फर्स्ट क्लास, व्हेरी गुड, पटकन बोलतात ते. तिथे मी थोडीशी विरघळले. आणि त्यानंतर मग थोडीशी थोडक्यात एक महत्वाची लव टिप लिहून घ्या. कौतुक केल्यानंतर मुली विरघळतात आणि ही परंपरा किशोरी शहाण्यांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे आजच्या काळातही कौतुकाने मुली विरघळतात हे आजच्या साहित्य आणि कृतीमध्ये लिहून घ्या. चला पुढे. पुढे मग थोडं विरघळलात. पूर्ण पाणी पाणी कधी झालं? हा, पण त्यानंतर त्यांच्या माझ्या गप्पा जरा जास्त सुरू झाल्या. म्हणजे सेटवरती पण त्यांना पुस्तक वाचायची फार सवय, म्हणजे पुस्तकं त्यांच्याकडे भरपूर असायची. आणि ते मला विचारायचे, तू हे पुस्तक वाचलं का? ते पुस्तक मी वाचलं त्याला का? सांगितलं ड्राईव्हला चलतो काय. हा, मग एकदा त्यांनी असं पुस्तकांच्या वरून आम्ही गेलो ड्राईव्हला. आणि नंतर ते देवाणघेवाण अशी सुरू झाली की ते गणपतीच्या फेस्टिवलमध्ये आमच्या घरी यायचे, मी दिवाळीमध्ये त्यांच्या घरी जायचे, त्यांच्याकडे मला चमचमीत जेवण मिळायचं, आमच्याकडे त्यांना ते गोड पदार्थ सगळे मिळायचे, साजूक तुपातले वगैरे साजूक सगळे. तुपातले वगैरे. त्यामुळे दोघेही आम्ही आनंदी होतो. काय म्हणतात तसं समाधानकारक खाल्ल्यामुळे हृदयापर्यंत आम्ही दोघं एकमेकांच्या पोचलो. करेक्ट. त्याच्यामुळे टिप क्रमांक 2 लिहून घ्या. कुठल्याही लव्ह स्टोरी मध्ये काळजाची वाट ही पोटापासून जाते. हे सगळीकडे कॉमन आहे येस येस येस. Yes, फारच yes. कमान. ती तुमची वाट जी आहे ती पोटातून गेली. हा, स्वभावाची थाळी एक आम्हाला तुमच्या तयार करायची आहे. बरं. मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारीन, त्या प्रश्नावरती दोघांनी उत्तर द्या आणि एकमेकांच्या स्वभावाला साजेसा असा पदार्थ त्या थाळीमध्ये ठेवायचा आहे. चला, महाराष्ट्राची सुपरहिट थाळी आता आपल्याला तयार करायची आहे. हिचं नाव आहे स्वभावाची थाळी. चला, पहिला स्वभाव गुणधर्म, राग जास्त कुणाला येतो? राग कुणाला जास्ती येतो? रागाच्या बाबतीत किशोरीताई कशा आहेत? जलेबी. रागच नसतो. यांना रागच येत नाही. राग आला हा. तर 2-3 दिवस ते बोलणार बोलणार नाही. पण असं रागामध्ये झोजे वगैरे असं काही हा, नाही, कधी नाही. कधीच नाही. असं करा, असं झाला तर मी आउट. मी जब गप बस तरी ते एक बस होणार तर मी बात करणार. किती नशीबवान आहात तुम्ही. तुम्हाला अशी बायको मिळाली जी रागात बोलतच नाही. मी जलेबी दिया नाही. म्हणून जिलबी ठेवली त्यांनी. मग? आता तुम्ही ठेवा पदार्थ. त्यांच्या रागासाठी हा तिखट गोड असेल ना हे, हा आंबट गोड आहे. आंबट गोड थोडस रागवणार, मग नंतर हा, बरोबर आहे. पण हा आहे ना, हा. तिखट गोड, कारण ह्याच्यात तिखट तर असणार थोडं. हो, थोडं आहेच ना. हा, त्यामुळे ते तिखट गोड असा त्यांचा राग आहे. कारण त्यांना कळतं ते चिडले आणि मी गप्प झाले की ते परत गोड वागतात. अच्छा. मग ते थोड्या वेळ तुमच्या दोघांमध्ये प्रमाणाच्या बाहेर कुणीच रागवत नाही. नाही.